घरकुल लाभार्थ्यांना सरकारच्या धोरणापासून कोसोदूर ठेवणाऱ्या बदली झालेल्या बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी फक्त आणि फक्त धनदांडग्यांची सेवा करण्यासाठी येथील आपला कार्यकाळ समर्पित केल्याने शासनास कोट्यवधीचा चुना लावून पुणे येथे गेलेल्या पाटलांचा अनोखा आनंद भुतेकर पाटलांनी साजरा केला आहे। सरकारचे धोरण म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून जनसामान्याचे मरण तर धनदांडग्यांच्या घराला बांधतात तोरण असे आहे। याचा प्रत्यय बुलढाणा जिल्ह्याचे बदलून गेलेले जिल्हाधिकारी किरण पाटील हे ताजे उदाहरण होय। बुलढाणा जिल्ह्यातच बालपणीच्या मित्राला खेचून आणले, उपकार तर फेडावेच लागणार म्हणून मित्राचा उद्योग, त्यासाठी लागणारे साहित्य सामग्री, त्यात रेतीची उपलब्धता म्हणून खडकपूर्ण धरण परिसरात असलेले उद्योग इमारत बांधकामासाठी खडकपूर्ण नदी पात्रातील अथवा धरणातील अवैध रेती साठ्यावर धाडी टाकून आपल्या बालपणीच्या मित्राच्या उद्योग बांधकामासाठी ही धाडी टाकलेल्या रेती साठ्यांचे ढीग सरकारी दरात 600 ब्रास प्रमाणे करावी बोली म्हणून घ्यायची। मात्र घरकुलसाठी असलेल्या योजना स्वतः राबवत घरकुल धारकांना वाऱ्यावर सोडायचे। हे या पाटलांचे मनसुबे तेव्हाच ओळखले। मात्र राज्याच्या मुखियांच्या माध्यमातून खासगी सचिव पाठीशी असल्याने सही सलामत बुलढाणा कार्यकाळ गेल्याने मित्र असावा तर असा हे वाक्य तंतोतंत खरे ठरले आहे। यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी किरण पाटील यांच्या बदलीमुळे आपला आनंद व्यक्त केला। तेव्हा प्राईम मीडिया 24 शी बोलताना त्यांनी आपले भावना व्यक्त केल्या। त्या आशा संतोष भुतेकर यांच्याकडून जाणून घेऊयात। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा। आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील साहेब यांची बदली झाली। खरं तर कुठलाही अधिकारी ज्या वेळेला जिल्ह्यातून बदलून जातो, त्या कार्यक्षेत्रातून बदलून जातो, त्यावेळेला निश्चितच त्या ठिकाणी थोडंसं जड अंतकरणानं समोरच्या व्यक्तीला निरोप दिला जातो, त्या ठिकाणी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जातात। परंतु किरण पाटील साहेब यांना या ठिकाणी निरोप देत असताना अंतकरण दुखत नाही तर त्या ठिकाणी आनंद होतोय, कारण त्यांचा बराचसा कारभार या जिल्ह्यामधला मी त्या ठिकाणी जवळून पाहिला। अनेकांनी त्यांच्यावर शब्दसुमनांनी त्या ठिकाणी पुष्प उधळले की किरण पाटील साहेब कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत। परंतु मी जिथपर्यंत पाहतो, मी ज्या प्रकरणामध्ये त्यांचा हस्तक्षेप केला त्या प्रकरणामध्ये अनागोंदी भ्रष्टाचार किरण पाटील साहेबांनी केला। रेतीच्या बाबतीमध्ये अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केला। घरकुल धारकांना त्या ठिकाणी रेती दिली पाहिजे हा शासनाचा त्या ठिकाणी आदेश असताना किरण पाटील साहेबांनी धनदांडग्यांना त्या ठिकाणी रेती दिली, परंतु गोरगरीब घरकुल धारकांना त्या ठिकाणी रेती देण्याचा मनीषा त्यांनी त्या ठिकाणी कधीच दाखवली नाही। अनेक बाबतीमध्ये त्यांची निष्क्रियता, त्यांचा भ्रष्टाचार मी माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं या मातृतीर्थ जिल्ह्याला हे किरण पाटील साहेब अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी लाभले होते। विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जिल्हा ज्या पद्धतीनं पुढे न्यायला पाहिजे त्या पद्धतीनं जिल्हा पुढे नेला की नाही मला माहित नाही, परंतु ते स्वतः मात्र त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्यांनी कळस गाठलेला आहे। आणि अशा जबाबदार व्यक्तीची या ठिकाणाहून बदली झाली। खरं तर मला त्याचा मनापासून आनंद आहे। त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो आणि निश्चितच हा आनंद आज सुट्टी असल्यामुळे करू शकत नाही। सोमवार मंगळवारला संपूर्ण अधिकारी वर्गामध्ये पेढे वाटून हा आनंद मी त्या ठिकाणी साजरा करणार आहे। अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, ज्यामध्ये असलेली त्यांची निष्क्रियता आज या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु त्यांचं रेकॉर्ड संपूर्ण त्या ठिकाणी मजवळ आहे।